हरे कृष्णा. तर आजचा विषय आहे चेतनेचे स्तर. 5 चेतनेचे स्तर आहे, काय आहे, कसे आहेत, याबद्दल आपण आज जाणून घेऊ. तत्पूर्वी आपल्या संस्थेचं नावच आहे. संस्थेचं काय नाव आहे? आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. त्यालाच तेलुगूमध्ये म्हणता येईल आंतरजातीय कृष्ण चेतना मृत संघ असं म्हटलं जातं बऱ्याचदा. चेतना हे महत्वाची आहे. कॉन्शियसनेस, आपला कृष्णा कॉन्शियसनेस होण्यापूर्वी आपला कॉन्शियसनेस कुठे आहे, काय आहे ते आपण समजून घेणं आधी महत्वाचं आहे. तो आपण म्हणून विषय निवडला. त्याला 5 प्रकारचे स्तर आहे चेतनेचे. कोणते काय आहेत ते आपण आज चर्चा करूया. पण चेतना ही सर्वात महत्वाची आहे. जसं बऱ्याचदा आपण समीकरण सांगितलं होतं, साधना वजा भावना बरोबर कामना. आपली साधना चांगली असणं आवश्यक आहे, त्यानंतर भावना पण चांगली असणं आवश्यक आहे, तरच आपली कामना कमी होईल. पण कमी कामना कमी करण्यासाठी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे की साधना चांगली असणं आवश्यक आहे. साधनेसाठी म्हणजेच आपल्याला सधन, साधना काय करेल? आपल्याला सधन करेल. सधन करेल म्हणजेच आपल्याला काहीतरी धन त्यातनं मिळणार आहे. पण कोणतं धन? गोलोकेर प्रेमधन. त्यासाठी आपण काही गोष्टी करत असतो. ह्या महत्वाचं म्हणजे आपल्याला समजणं आवश्यक आहे. तर काय गोष्टी आहेत त्या? कोणत्या गोष्टी आहेत? चेतना आपली हळूहळू कशी वाढवायची आणि चेतना कशी असायला पाहिजे? तर आपल्या समोर या ज्या काही गोष्टी आहेत, अशी आपली चेतना असणं आवश्यक आहे. चेतनांचे स्तर. तर पहिला जो प्रकार आहे म्हणजे आवृत्त. आवृत्ताचा अर्थच आहे, आपल्याला माहिती असेल, आवृत्त म्हणजे आवरण, आच्छादित. की एखाद्या गोष्टीवर जसं आच्छादन टाकलेलं असतं आपण, जसं कधी कधी आपला जो मेंदू आहे किंवा कधी अंगावर आपण घेतो ना चादर वगैरे, गोधडी घेतो, ब्लँकेट घेतो, 2-3 चादर घेतो थंडी वाजली तर, किंवा रजई दुलई अंगावरती घेतो. तसंच ही पृथ्वीवरती पण एक आच्छादन आहे. जसं म्हणतात ना हिरवा शालू, तसंच जेव्हा पावसाळा वगैरे आल्यानंतर मग पाऊस पडतो सगळीकडे, वसंत पंचमी, हिरवगार मनमोहक वातावरण असतं. पृथ्वीवरती पण हिरवागार आच्छादन केला जातो. तसं आपल्या चेतनेवर, आपल्या मेंदूला सुद्धा काय बाहेरून हे जे कवटी आहे ना, खोपडी आहे, स्कल, त्याला प्रोटेक्शनसाठी आहे, त्याची रक्षा करण्यासाठी आहे. आणि त्यानंतर मग त्याच्यावरती आपलं मांस वगैरे असतं. ते मेंदू आच्छादित आहे. तसंच काही गोष्टींना आपण आच्छादित करतो. कवर, त्याला म्हणता येईल खोळ. खोळ घालतो ना आपण उशीला, गादीला, घरातल्या काही वस्तूंना ज्या महत्वाच्या आहेत. तसंच आपली चेतना आहे, चेतनेवर पण काही आच्छादन असतं. गुणांचं आच्छादन आपल्याला माहितीच आहे. तमोगुण, रजोगुण, सत्वगुण. त्या चेतनेवरती हे वेगळ्या प्रकारच्या गुणांचा प्रभाव होऊन आच्छादन केलं जातं. मग ते आच्छादन कसं? त्यासाठी उदाहरणं आहेत. झाडं वगैरे आहेत, झाडं, झुडपं, लता, वेली, किंवा कधी कधी पहाड, मोठमोठे डोंगर. झाडांना सुद्धा म्हणा, झुडपांना सुद्धा चेतना थोडी कमी असते. बरेच लोक कुंपण घालण्यासाठी काट्यांचा उपयोग करतात. चेतना असते पण ती आच्छादित असते, त्यांना काही कळत नाही, ते काही करू शकत नाही. समजा आपण एखाद्या झाडाला तोडण्यासाठी, काय कोणी व्यक्ती समजा त्याच्यावर कुऱ्हाड असते, कुऱ्हाडीला जे त्याला ते मूठ असते त्या दांड्यासाठी, ती त्याच झाडाची समजा घेऊ शकतात. ते त्या झाडाच्या फांदीला तोडूनच त्या कुऱ्हाडला ते तोडण्यासाठीचा उपयोग करतील. पण ते झाड काही करू शकतं का? काही करू शकत नाही. तसंच उभं राहतं. झाडाच्या फांद्या तोडल्या जातात, कधी खोड तोडलं जातं, तरी झाडाला चेतना कमी असते. तर हे झाडाची चेतना आच्छादन झालेली असते त्याच्या गुणांनुसार. काही वेली आहे, त्याचे फळं आपण तोडतो, चेतना एवढी नसते त्याच्यामध्ये, कमी असते, आच्छादन झालेली असते. ते प्रतिकार करू शकत नाही, झाड काही बोलू शकत नाही. एखादी व्यक्ती झाडाच्या खालीच सावलीमध्ये बसून त्या झाडाला कसं तोडायचं त्याचं प्लॅनिंग, योजना बनवतो. झाड काही करू शकतं का? काही करू शकत नाही. प्रतिकार काही देऊ शकत नाही.
कारण ते चेतना आच्छादित असते, चेतना रहित असते, चेतना विहीन. तर ते आपल्याला बऱ्याचदा पाहतो आपण. असे पण काही प्रकारचे लोक असतात की त्यांना काही कळत नाही. कोणी वागा, कोणी कसं बोला, काही त्यांना काही चुकलं तरी काही समजत नाही, कोणी सांगितलं तरी काही कळत नाही. तर आपल्याला समजणं या गोष्टी आवश्यक आहे की आपली चेतना ही आच्छादित झालेली असेल, ते कव्हरिंग ते आपल्याला हळूहळू काढणं आवश्यक आहे, समजणं आवश्यक आहे. पण मग एकदम पण सेन्सिटिव्ह नको, की थोडं जरी कोणी काही समजा बोललं, लगेच मग फुसफुस रडायचं, लगेच काही जेवण नाही, याच्यावर नाराज, याच्यावर नाराज, तसं पण नको. आपली चेतना आपल्याला जागृत करायची, हळूहळू समजून घ्यायचं आहे. आणि समजण्यासाठी मग आपल्याला काय करायचं, झाडं लतींसारखं हळू आपली चेतना वाढवायची आहे. तमोगुणातून रजोगुणात, रजोगुणातून सत्वगुणात. एकदम सत्वगुणामध्ये येऊ शकते, पण कधी कधी काय होतं मध्ये पुन्हा तमोगुणात किंवा तमोगुणाच्या खाली सुद्धा जाईल, ते अंधतम. असे बरेच काही तमामध्ये पण फरक आहे. अंधतम अजून तमामध्ये जाईल, ते खोल डीप इग्नोरन्स त्याला म्हणतात, काहीच कळत नाही. तसं आपल्याला हळू प्रगती करायची आहे. मग पहिलाच तर त्याला आच्छादित, मग आच्छादन काढायचं, कव्हरिंग काढायचं, त्याची खोळ काढून हळू चेतनेला वाढवायचं. मग ती काय पुढचा प्रकार, संकुचित चेतना. संकुचित म्हणजे त्यांना थोडस फ्रीडम, थोडस स्वावलंब, म्हणजे काय, स्वतंत्रता दिली जाते, जास्त नाही, थोडीशी. म्हणजे काय, जलचर प्राणी, लिमिट, बंधन आहे त्याच्यावरती, मर्यादा आहेत. किती मर्यादा आहे मग, तेवढ्या पाण्याच्या डबक्यापुरतं, तेवढा तलाव, तेवढा समुद्र, बस, याच्या पलीकडे नाही. जलचर प्राण्यातले, पाण्यातले काही प्राणी असतील, मासा, नंतर पशु किंवा पक्षी, समजा काही असतील जलचर, काही उभयचर, काही उडणारे, त्यांना फक्त आकाशामध्ये उडता येईल. काहींना जमिनीवर चालता येईल, पाण्यात चालता येणार नाही. काहींना उभयचर, पाण्यात सुद्धा चालता येईल आणि जमिनीवर सुद्धा त्याचा वापर करता येईल, पाण्यात सुद्धा पोहता येईल. तर पोहणं, चालणं, उडणं, अशी संकुचित, त्याला म्हणजे थोडंसं आवरण काढलं, मर्यादा थोडीशी वाढवली, लिमिट, बंधनं थोडेसे शिथिल केले. त्याला भावना असेल, लगेच समजा एखाद्या प्राण्याला तुम्ही पकडलं, माशाला पकडायचा प्रयत्न, तो तडफड करतो, हलतो, काहीतरी विरोध दर्शवतो. पक्षी सुद्धा, त्याला पिंजऱ्यात बंद करावं लागतं, तडफडतो, ओरडतो. पशु सुद्धा एखादे प्राणी, गाईला वगैरे, एखाद्या बैल वगैरे, तर प्राण्या लोक बांधून ठेवतात, काही लोक छळतात त्या प्राण्यांना सुद्धा. ते सुद्धा काय करतात, तडफडतात, प्रयत्न करतात सांगायचा वगैरे, कशा ना कशा प्रकारे, किंवा रडायचा, ओरडायचा, नखाने ओरबडायचा, असे बरेच प्रयत्न करत असतात प्राणी वगैरे. ते हळू त्यांना शिथिल होतात, चेतना हळू शिथिल होत जाते, म्हणजे संकुचित. पण त्यालाही बंधन असतात, पाण्याच्या बाहेर मासा येऊ शकत नाही. पक्षी झाडावर झोपतो ना, बऱ्याचदा पक्षी बघा झाडावर झोपतात ते, आणि भगवान त्यांना पडू पण देत नाही. म्हणजे चिंता कोणाला आहेत, भगवंतांना चिंता आहे, भगवंताला काळजी असते. तसंच आपली चेतना सुद्धा, म्हणजे भगवंत पहा हळूहळू त्याला शिथिल करून, थोडस बंधनातून मोकळं करून त्याला स्वातंत्र्य देतात, पण विशिष्ट ठिकाणीच, जास्त स्वातंत्र्य देत नाही. म्हणजे पलीकडे सुद्धा आपल्याला हळूहळू प्रगती करायची आहे. मग संकुचित वृत्ती म्हणजे काय म्हणतो ना, संकुचित वृत्ती आहे, कोण बोलत नाही, एकदम नॅरो माइंडेड प्राणी सुद्धा कसं, आपलं आपलं बघा, एखादी प्राणी बघा, पशु पक्षी, एखादी पक्षी, कबूतर असेल, चिमणी असेल, पोपट असेल, आपलं आपलं खाल्लं की लगेच संपलं, जास्त विचार करत नाही, बस. संकुचित, आपलं आपलं स्वार्थ, आपण भलं, आपलं घर भलं, असं ना काही लोकांचा स्वभाव असतो. इतरांचं काही नाही, आपलं पोट भरलं बस, बाकीच्यांचं जाऊ द्या. तर ते थोडस संकुचित वृत्ती है ना, त्याला संकुचित वृत्ती किंवा संकुचित चेतना. आणि नंतर मग थोडस अजून जर सवलत दिली, मुभा दिली, किंवा बंधनं कमी केलेत, स्वातंत्र्यता दिली, मग ते काय होईल, मुकुलित. मुकुलित म्हणजेच छोट्याशा प्रमाणात म्हणतो ना आपण, त्याला काय शब्द आहे, एखादी कळी, तसं एखादी बीज आपण टाकलं, त्याला मग झाला ना, फुलाला कळी येते वगैरे, त्या कळीतनं फुल येण्याच्या पूर्वी, ते फुल म्हणजे फळ येण्याच्या आधी फुल येतं, फुल येण्याच्या आधी कळी येते छोटीशी झाडाला. मग त्या कळीला रूपांतर थोडंसं हळूहळू ते मुकुलित,
ते उघडते हळूहळू. म्हणजे बघा आवृत्त सुरुवातीला एकदम घट्ट बंद, त्याला काही समजत नाही, ते हलू शकत नाही, चालू शकत नाही, डोलू शकत नाही, बोलू शकत नाही, भावना व्यक्त करू शकत नाही, म्हणजे संकुचित, थोडस खुलतं, मोकळं होतं. आणि हे मुकलीत म्हणजे अजून थोडं मोकळं झालेलं आहे, कडी रूपात त्याला कडी आली आहे. त्याला कडी आली म्हणजेच हळू फळ पण येणार आहेत, फूल पण येणार आहे. मग ते कडी काय, नवोदित भक्त, एखादी नवोदित व्यक्ती असतो, नवोदित भक्त कसा, चला थोडं बरं वाटतं ना, कडी कशी चांगली वाटते ना, कळ्या लोकांना चांगल्या वाटतात. तर श्यामची आई नाही का, श्यामची आई श्यामला काय म्हटली, श्याम मुख्या कळ्या तोडू नको. ऐकलं असेल तुम्ही लहानपणी, कळ्या तोडू नको कारण त्याची फुलं व्हायची आहेत. मग त्या श्याम म्हणे, असं आहे का, ओके अहो बरं आहे, ठीक आहे, मी कळ्या तोडत नाही, मला त्याची फुलं होऊ द्या. फुलाची वाट पाहावी लागते, मग थोडंसं त्याला अजून धीर ठेव. तसंच मग कडी म्हणजेच त्याला काहीतरी परिणाम त्या जाणवतोय आपल्याला त्या झाडाचा. तर कळी आली म्हणजे नवोदित भक्त, नाही लगेच 2 माळा जप करतात, 4 माळा जप करतात, बरं वाटतं, हा चांगलं आहे हो जप, छान छान, व्हेरी गुड, व्यवस्थित आहे. तर कोणी कसं एकदम बोलत नाही, चालत नाही, हरे कृष्ण म्हटलं की नाही म्हणायचंय, नाही बोलणार, असं काही लोक असतात आच्छादित. ते झाडा झुडपाप्रमाणे असतात, काही संकुचित असतात, थोडंसं फक्त हो प्रोग्रामला येईल मी, पण फक्त येऊन उभं राहील मी कोपऱ्यामध्ये, काही त्याच्यामध्ये मिसळणार नाही तुमच्या लोकांमध्ये, असा कधी स्वभाव असतो. आपल्याला कोपऱ्यात उभं राहायचं फक्त बस, खाली बसायचं पण नाही, तसे पण स्वभाव असतो कधी कधी पाहतो आपण. मग थोडं त्याला बंधनं म्हणजे येणार जाणार फक्त, पण काय ठीक आहे हो, बरोबर आहे, चालेल, छान छान, असं म्हणतात. तो मुकुलित थोडेसे बोलतील, हो छान आहे, अजून कुठे प्रोग्राम आहे का तुमचे, असतात का आठवड्यातनं वगैरे, चौकशी करतील. म्हणजे नवोदित काही प्रश्न विचारतील, हा दंडोत कसा करायचा, मग कसं करायचं, असं का तसं का वगैरे. मुकुलित म्हणजे हळूहळू ते खुलता उघडता आहेत, कडी कशी उघडते ना हळूहळू, ते उमलता आहेत, अजून उमलले नाहीत, कडी रूपामध्ये आहेत. म्हणजे हळूहळू आपल्याला असं प्रगती करणं आवश्यक आहे. यामध्ये काय असतात, काही प्राणी ते फार सेन्सिटिव्ह असतात, त्यांना जाणवतं लगेच पटकन. मग ते मनुष्य, मग त्यातला एक प्राणी पण कुठला आहे, मनुष्य प्राणी, विशेष करून मनुष्यच आहेत, पण मनुष्य म्हणजे काही तमोगुणी मनुष्य, काही मनुष्य प्राण्यासारखेच राहतात, खान पान रहन सहन, कधी आंघोळ नाही, काही खाणं, उठलं की सुटलं, जिभेला टाळा नाही, काही पण आहे ना, शिळं असेल हे असेल द्या आम्हाला, ताक दिलं तरी भाय भाय, दूध दिलं तरी भाय भाय, एखाद्या रडकूप्रमाणे. त्यांना काही कळत नाही, कारण ते कळी आहेत, कळी आहे ना, त्यांना म्हणजे कळत नाही, मग समजत नाही तेव्हा चालू, पण ठीक आहे, मनुष्य आहे, मनुष्य जीवन मिळालेलं आहे, त्याला म्हणू आपण तमोगुणी मनुष्य, दानवाप्रमाणे. तर ते मनुष्य आणि प्राण्यामध्ये काही फरकच वाटत नाही. कसंही खाणं, कुठेही खाणं, काही नियम नाही, बंधन नाही, कधीही झोपणं, कधीही उठणं, कसंही वागणं, कसंही बोलणं, कुठेही चालणं, अशा प्रकारे त्यांना समजत नाही. पण मनुष्य जीवन आहे, शरीर मनुष्य मिळालेलं आहे. मग थोडंसं अजून स्वार्थीपणा त्यामध्ये वाढलेला असतो. मग मी, माझं घर, माझं राज्य, माझा देश आणि आपला समाज, थोडा स्वार्थी वृत्ती, मुकुलित. हळूहळू ते नवोदित, अशा नवोदित वेळेस आपण स्वतःची काळजी घेणं पण आवश्यक आहे, किंवा मग अशा नवोदित भक्तांची पण काळजी घेणं आवश्यक आहे. असे प्राणी, जसं काही प्राणी आपल्याला देतात ना प्रतिसाद वगैरे, आपण त्यांना प्राण्यावरती प्रेम केलं, ते प्राणी आपल्यावर प्रेम करतात. बरेच जण जसं आहे ना, शिकवतात, डॉल्फिन म्हणा, गाय म्हणा, काही पोपट आहेत की ज्यांना माणसाळलेले प्राणी असं म्हटलं तरी चालेल, माणसामध्ये राहून राहून, पण कधी काय होतं मग, असे प्राण्यांमध्ये राहून राहून माणसं तसे वागतात, तसं पण होऊ शकतं. म्हणून सावधान मुकुलितमध्ये, कारण ते कळी समजा आता फुल आले यायच्या आधीच तोडली तर. पण हळूहळू मग चेतना अजून थोडा विस्तार होतो आहे. सुरुवातीला आवृत्त, थोडा विस्तार संकुचित, अजून विस्तार मुकुलित. मग आता पुढचा जो प्रकार आहे त्याला म्हणता येईल तमोगुणाच्या वरती, रजोगुणाच्या वरती, म्हणजे सत्वगुणामध्ये राहणं. म्हणजे कडी ती काय झाली, उमलली, फुल रूपात तयार होणं, त्याला म्हणता येईल विकसित, डेव्हलपिंग म्हणतो ना आपण. त्याला हळू काय होत आहेत, ब्लॉसम है ना, फुल्ली ब्लॉसम, पूर्ण उमललेलं आहे, म्हणजे उमललाय, उमलायला सुरुवात झालेली आहे, फलित होईल, ते फलित होणार आहेत आणि उमलतं आहे. तो स्तर म्हणजे सात्विक मध्ये, त्याला सत्वगुणाच्या गोष्टी आवडतात, भागवतम आवडेल,
गीता आवडेल, प्रवचन आवडेल, मंदिरात जाणं आवडेल, भगवंताची धामं आवडतील, नाम रूप गुण लीला धाम याबद्दल त्याला तो रुची राहील. हळूहळू ना, निष्ठा स्तराच्या वरती म्हणजे कट्टर पक्का विकसित स्तर, की त्याला सांगायची गरज नाही. मंगल आरती करायची असते, बरं आता मंगल आरती करायची असते म्हणजे करावंच लागेल. आपण भक्त हळूहळू प्रगती करायची म्हटलं म्हणजे काय तपस्या नाही आपल्या जीवनामध्ये. मग ते विकसित फलित किंवा मंदिरात जायला बोलवायची आवश्यकता नाही पाहिजे. आपण आठवड्यात एक दिवस मंदिरात जाणं आवश्यक आहे. जसं एखाद्या व्यक्तीला आहे ना काही व्यसन असतं, सांगायची गरज पडते का? नाही, स्वतःहून त्याकडे आकर्षिला जातो. तसं आपण भगवंतांचं व्यसन जडवणं ते सुद्धा आवश्यक आहे. पण ते केव्हा होईल? हळूहळू ते प्रगती स्तरावर आपण येतो. म्हणजे श्रवण केल्यामुळे काही असं प्रगती, हळूहळू आपण त्या प्रगती स्तरावरती येतो. त्याला म्हणता येईल कुठलं? विकसित. म्हणजे सात्विक. सात्विक गोष्टी आवडतील, सात्विक भक्त, सात्विक प्रसाद, गोड पदार्थ वगैरे काही गोष्टी आहेत, भगवंतांना नैवेद्य दाखवलेल्या गोष्टी, त्याला म्हणता येईल विकसित. की काहीतरी परिणाम जाणवतो आहे, उमलतो आहे. कीर्तनामध्ये रुची, मग प्रवचन आहे का, मध्ये फोन करणं, चौकशी करणं, भक्तांना काळजी करणं, स्वतःची पण भक्तीची काळजी घेणं, भक्तांची काळजी करणं, सेवेमध्ये हळू रुची निर्माण होणं, त्याला म्हणता येईल विकसित. तो व्यक्ती स्वतःहून चौकशी करतो, त्याला सांगायची गरज पडत नाही. जसं मुलांना जबरदस्ती सुरुवातीला शाळेमध्ये टाकावं लागतं, बेटा शाळेत जा बरं, उठ, हे कर, होमवर्क कर, अभ्यास कर, ते कर. पण नंतर कॉलेजमध्ये गेल्यावर त्याला आवरावं लागतं. छोट्या मुलाला सावरावं लागतं आणि मोठ्याला आवरावं लागतं. बाबा अरे बस, जास्त फिरू नको, घरी पण येत जा, घरी पण राहत जा, सारखं मित्रांसमोर नको, मित्रांसोबत नको. सुरुवातीला तो मुलगा शाळेत जायला घाबरतो आणि नंतर एवढं मैत्री वाढली की घरी येत नाही, शाळेतच राहावंसं वाटते त्याला. मित्र वगैरे एवढं मित्रमंडळी वाढतात. विकसित एक स्तर आहे सात्विक. तसं भक्तांना सुद्धा आपल्याला मंदिरात जाणं, ह्या ज्या गोष्टी नाम रूप गुण लीला याच्याप्रती आपलं आसक्ती वाढत जाणं, आणि त्यानंतरचा जो स्तर आहे मग तो फुल्ली ब्लॉसम म्हणजे पूर्ण विकसित. तर आवृत्त म्हणजे काय, त्याला कवर्ड कॉन्शियसनेस, संकुचित मध्ये कॉन्ट्रॅक्टेड शंकन नॅरो माइंडेड कॉन्शियसनेस, मुकुलित म्हणजे त्याला म्हणता येईल बडिंग कॉन्शियसनेस, विकसित म्हणजे ब्लॉसम होतंय, फलित होतोय, उमलतंय कळी, आणि पूर्ण विकसित म्हणजे फुल्ली ब्लॉसम, पूर्ण फूल तयार झालेलं आहे, त्याला फळ आलेले आहे. पूर्ण विकसित, पूर्ण उन्मळलेलं आहे, म्हणजे फळ फलीभूत झालं तरी चालेल, म्हटलं तरी चालेल, पूर्ण त्याला फळ आलेलं आहे. तो दिव्य स्तर आहे, त्याला म्हणता येईल शुद्ध भक्त, संन्यासीगण, गुरुवर्य, उच्च कोटीचे भक्त. त्या भक्तांना पूर्ण त्यांची चेतना जी आहे काय असते, पूर्ण विकसित. त्यांना सांगायची गरज नाही आणि ते इतरांवरती त्यांचा प्रभाव पडतो आणि इतरांना ते मार्गदर्शन करतात. स्वतः तर पूर्ण पालन करतातच, पण इतरांना सुद्धा मार्गदर्शन सुरू करतात. त्यांना म्हणता येईल पूर्ण विकसित. तर असं शुद्ध भक्तांना पाहतो आपण. जसं आपले आचार्य आहेत, त्यांचा आपण तिरुभाव दिवस, आयुर्वेद दिवस मनवतो, आपण साजरा करतो. त्यांनी सुद्धा त्यांच्या उदाहरणाद्वारे दाखवलंय. त्यांच्या उदाहरणाद्वारे म्हणजेच संघात जर कोणी आला त्याच्यावरती प्रभाव होतो. लोकांना भक्ती करायची आहे आणि भक्तीचं महत्व वाढतं, उत्साह वाढतो. अशा प्रकारे म्हणता येईल पूर्ण विकसित. तर आपल्याला पूर्ण विकसित स्तरापर्यंत हळूहळू यायचंय. एक एक पायरी आहे. सुरुवातीला आपण आपलंच पाहतो, हळूहळू दुसऱ्यांचा विचार, तर मग इतरांचा, मग पूर्ण जगाचा, मग सर्वांना, मग आपण विचार करतो नाही, इतरांचा जास्त विचार करतो आपण. असं हळूहळू आपल्याला शुद्ध स्तरावरती येणं आवश्यक आहे. मग ते कसं यायचं, त्यासाठी आपण सत्संग हा घेत असतो. मागे आपण पाहिलं, बरेच उदाहरणं वगैरे ऐकलेले आहेत. ते सत्संगाचा जो लाभ आहे त्यामध्ये काय होतं, आपलं हळूहळू आपली चेतना, आपल्याला गोष्टी कळत जातात, समजत जातात, आणि मग आपण तशा प्रकारे प्रगती करायचा प्रयत्न करतो. कमीत कमी रस्त्यावर तर राहणं, चालणं गरजेचं आहे, की एक ना एक दिवस आपण पोहोचू. पण आपला प्रवास तर सुरू करायचा आहे. पण कसा करायचा मग, त्यासाठी सांगितलं आहे. चाणक्य पंडित म्हणतात, सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवन मुक्ती. सोपं आहे. सत्संगत्वे निसंगत्वम. सत्संग मध्ये काय होतं,
निसंग म्हणजेच जी काही भौतिक लोक आहेत त्यांच्यापासून आपण स्वतःला आवरतो, नको त्या गोष्टीपासून. वाईट खाणं पिणं, राहणं बोलणं चालणं त्यातनं आपण हळूहळू स्वतःला, आधी आपण त्यामध्ये लिप्त असतो ना, आवृत्त, आपण हळू त्यातनं बाहेर काढायचा प्रयत्न करतो. नको नको, ते चांगलं वाटत नाही, वास होत नाही. कोणी तळतं तर शेजारच्याकडे इकडे तिकडे, तो असा हळूहळू म्हणजे आपले आवृत्त सुरुवातीला काय असतं, काही फरक पडत नाही आपल्याला, काही खा काही प्या तसं वाटत नाही. पण हळूहळू आपल्याला ती भावना वाढत जाते, आपल्याला समजत जातं. मग हळूहळू आपल्याला मुकुलित संकुचित होतं. मग आवृत्ताचं काय संकुचित हळूहळू जाणवतं, हां ठीक आहे ठीक आहे. म्हणजे आपण इतरांसमोर बोलत नाही, इतरांना सांगत नाही. नंतर मग हळूहळू काय होतं, मग मुकुलित ते वाढत जातं विचार. नाही तो मला पण जप करावं असं वाटतं, थोडं मी पण चांगला बिना कांदा लसूणचं बनवू का, मांसाहार सोडला तर चालेल का. हळू आपल्याला मुकुलित, नंतर मग विकसित, हळू विकास होत जातो हळूहळू. मग सेवा करायची आहे, जप वाढवायचा आहे, हा मग कंठीमाळा, मग दीक्षा. जसं काल ना एका कार्यक्रमात कोणी विचारतं आम्हाला की प्रभूजी मी पण 16 माळा करतो आहे, दीक्षा कधी मिळेल, दीक्षा देता का. म्हटलं आम्ही दीक्षा देत नाही, दीक्षाचे कोर्स घेतो. हळूहळू म्हटलं तुम्ही आधी जप करत राहा, आणि म्हणे गुरु कोणाला करा घ्यायचं. म्हटलं गुरु करू नका तुम्ही, आधी तुम्ही जप करा, जप केल्यावर तुम्हाला भगवंत, असं म्हटलं जातं ना, की भगवंतांच्या कृपेने गुरु मिळतो, आणि गुरुच्या कृपेने पुन्हा हरिनाम भगवंत मिळतात. त्यामुळे जप करायचं, आधी तुम्हाला नाम मिळालं आपल्याला, ते नाम आपल्याला गुरुपर्यंत घेऊन जाईल, आणि ते गुरु पुन्हा आपल्याला भगवंत देतील. हे फार जोडी आहे, कॉम्बिनेशन आहे, गुरु आणि कृष्ण. गुरु कृष्ण प्रसादे पाय, भक्तिलता बीज. तर भक्तिलता मिळाली दोघांच्या कृपेने, पण आधी भगवंत मिळाले, तर भगवंत आपल्याला गुरुकडे नेतील. गुरु आपल्याला कुठे ना कुठे ओळख कुठे होईल, संबंध वाढेल आपला, मनात इच्छा जागृत होती, निर्माण होतील गुरु करण्याच्या व पुढे प्रकार विकसित होण्याच्या. आणि नंतर मग ते गुरु पण आपल्याला नाम भगवंताकडे देतील, म्हणजे आपल्या नावात अजून रुची तयार हळूहळू होईल. तसं आपल्याला ते विकसित करायचं आहे. पण कसं ते मग, सत्संगत्वे निसंगत्वम. निसंग म्हणजे वाईट संघापासून आपण जनसंघर्ष लवल्यांश, त्यातून आपण दूर होऊ, भौतिक संघातून हळू आपण वेगळं होत जाणार आहे. तर भक्ती केली तर ते दिसली पाहिजे. ताकाला गेलं म्हणून भांड लपवायचं नाही. समजा आपण किती करणार, आपण त्यावेळी म्हणजे आपल्या त्या गोष्टी दिसणार, तिलक लावणं, कंठीमाळा, नाम जप, जास्त लपवून पण काही फायदा नाही. तिथे जायचं, ते घाबरायची गरज काय. आजच्या कंगणाला आरशा कशाला, काही गोष्टी स्पष्ट असतात, त्याला आरशाची गरज नाही, दिसतंय आपल्याला. आणि भक्ताला दिसायला पाहिजे, तो दिसली आवश्यक आहे, पण एकदम पण असं नको, मग त्यामध्ये नको त्या ठिकाणी दाखवायची, तसं पण नको. सांभाळून ठेवणं आवश्यक आहे. सत्संगत्वे निसंगत्व म्हणजे सत्संगामध्ये आपण काय होतं, हळूहळू बाकी संघातून दूर होत जातो. त्या गोष्टी आपल्याला आवडत नाही, चांगलं वाटत नाही, पुन्हा त्याच गोष्टी कशाला करा, आता नको नको, चांगलं वाटत नाहीये. कधी किळस येते आपल्याला, त्या समजा मांसाहाराची म्हणा, नशापणाची असेल, वाईट गोष्टींची असेल, किंवा त्या लोकांच्या सारखं ते पिक्चर, सिनेमा थिएटर, खानपान, रहन सहन, त्या गोष्टी आपल्याला आवडत नाही हळूहळू. म्हणजे आपण विकसित स्तराकडे चाललो आहे. सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, आणि हळूहळू काय होतं मग, वैराग्य प्राप्त होऊन आपला मोह, मोह आणि एखादी म्हणजे आसक्ती एखाद्या गोष्टीवरती असते, सारखं सारखं ते. मग समजा आपलं काही खाण्यापिण्यावर आसक्ती असेल, कपडे लत्त्यावर आसक्ती, सोनं दागिन्यावरती, इतर गोष्टीवरती आसक्ती, हळूहळू कमी होते वैराग्य. निर्मोहत्व म्हणजे मोह आपला कमी होतो. मोह म्हणजेच भय, शोक, भय भविष्यातलं, आणि मोह, तीन गोष्टी आहेत. शोक मोह भयापहा. भक्तिर उत्पद्य देते पुंसा, शोक मोह आणि भय अपहा, या दूर होतात. शोक म्हणजेच झालेल्या गोष्टींचा शोक, येणाऱ्या गोष्टींचं भय, आणि वर्तमानातला मोह. हा वर्तमानातला मोह आपल्याला हळूहळू निर्मोहत्व, सत्संगामुळे काय होतं, त्याच्यामुळे वाईट संगत चालला जातो, आणि मोह, ज्या गोष्टी आपल्या जवळ आहे त्याचा मोह हळूहळू कमी होतो. जसं घरी गोळा करणं वस्तू हळू कमी होतं, सवयी कमी होतं आपल्या. जास्त साड्या भरून ठेवणं, जास्त कपडे, जास्त मोबाईल, जास्त पेन, डायऱ्या वगैरे, वही, अशा गोष्टी आहेत ना आपल्या, हळूहळू त्या कमी होत जातात. त्या गोष्टीतनं मोह रुची हळूहळू कमी होते. आणि त्यानंतर मग काय होतं, निर्मोहत्वे निश्चल तत्वम, आणि मोह गेल्यानंतर मग आपण निश्चल, निश्चय करतो, नाही नाही,
16 माळा करणारच मी आता. मध्ये काही अडथळे तरी येतील, नाही नाही मी करतो, रात्री 12 पर्यंत करेल पण 16 माळा करेलच. मी शाकाहारी राहीलच. मी चांगलं वागायचा प्रयत्न करेल, नियमाचं पालन करेल, मी कंठीमाळा घालेलच. असं हळूहळू आपण निश्चय ठरवतो. डिटर्मिनेशन पक्का बनतो माणूस हळूहळू. तर निश्चय झाल्यानंतर मग काय होतं मग? निश्चल तत्वे जीवन मुक्ती. आणि या गोष्टीतून आपण बाकी तत्वज्ञान, बाकी गोष्टीतून मोक्ष म्हणजे तिथून सुटकारा प्राप्त होते आपली. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी यातनं आपला सुटकारा मिळतो. तर आपण दुःख असो किंवा सुख असो या गोष्टीचा आपल्याला प्रभाव काही होत नाही. म्हणजे आपण एकदम जीवनमुक्त, एकदम मुक्त व्यक्तीसारखं. सिद्धानाम आपली मुक्तानाम आणि म्हटलं जातं असं की आपण सिद्ध म्हणा किंवा मुक्त तसं आपण राहतो. पाऊस आला तरी काही फरक पडत नाही. म्हणजे जसं एखादी मोठा प्रौढ व्यक्ती, उदाहरण पहा समजण्यासाठी, लहान मुलगा लगेच घाबरतो पावसाला म्हणा, अंधाराला. पण मोठा व्यक्ती घाबरत नाही, त्यांना अनुभव असतो. एक प्रकार त्याला मुक्ती वगैरे मोक्ष माहिती असतं सर्व काही गोष्टी, कुठे जायचं, काय करायचं. म्हणून म्हटलं आहे सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्व निश्चलतत्व, दृढता. आणि नंतर मग निश्चल तत्वे एकदा दृढ झाला की मग सुदृढ जीवन मुक्ती. आणि ह्या भौतिक गोष्टी म्हणतो मुक्तता प्राप्त करतो, हळू प्रगती करतो, पुढे जातो. आपल्याला समजून घेण्या गोष्टी या गरजेच्या आहेत. माझ्या उदाहरणं पण आपण पाहूया. समजा आणि आज ज्यांचं म्हणजे भीष्माष्टमी असं म्हटलं गेलं आहे की भीष्म पितामह त्यांनी शरीर सोडलं, असं म्हटलं जातं. काही गोष्टी या ठिकाणी म्हटलं जातं त्यांनी याच्या दिवशी अशा प्रकारे, कारण त्यांनी स्वतः ते कधी धारातीर्थी पडलेत गीता जयंतीच्या वेळेस. त्यापासून आतापर्यंत बरोबर 56 दिवस होतात. आणि भीष्म पितामहाचा म्हणजे निर्वाण दिन म्हटलं जाईल. त्यांनी शरीर सोडण्याचा दिवस पण आहे. आणि त्यांनी उत्तरायणची वाट पाहिली. उत्तरायणची वाट पाहता पाहता कुठपर्यंत पोहोचले ते? आजच्या दिवसापर्यंत भीष्माष्टमी. त्यांच्यापासून काय शिकायचं? मग असे बरेच भक्त दृढतेने ते भगवंताच्या भक्तीसाठी त्यांनी कार्य केलं, त्यांनी दाखवलं आहे. अशा वेळेस आपण जे आचार्यांचे दिवस असतात ते आपण तेव्हा त्यांचं स्मरण करणं, त्यांच्यापासून काही शिकायचं असतं. त्यांच्या लीला आपण श्रवण करतो, त्यांच्याबद्दल त्यांना प्रार्थना करतो. असं थेंबे थेंबे तळे साचे त्यांना प्रार्थना करत. समजा आता रामानुचार्य आहेत, मध्वाचार्यांचा तिरुभाव दिवस आहे, परवा उद्या उद्या आहे. नंतर रामानुचार्यांचा तिरुभाव दिवस आहे. असे जे आचार्य आहेत त्याची पर्वणी आता सुरू झालेली आहे. त्यांच्यापासून आपण शिकायचं, त्यांना प्रार्थना करायच्या आणि हळूहळू अशी भक्ती गोळा करायची. एकदम आपण पूर्ण विकसित होत नाही. हळूहळू एक एक पायरी वर चढत जायचं. चढत 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 चढल्यानंतर मग आपण प्रगती करतो. आज भीष्म पितामह त्यांच्याबद्दल थोडं चर्चा करू आपण. भीष्म पितामह यांच्याबद्दल आपल्याला माहिती असेल की ते अष्टवसूंपैकी एक आहेत. त्यांचे नावच होते ना अष्टवसू. म्हणजे त्यांचं नाव आहे धर, ध्रुव, सोम, अप, अनल, अनिल, प्रत्युष तथा प्रभात. असे ते अष्टवसू आहेत. तसंच म्हटलं जातं समजा देवकुलामधले काही वसू आहेत. विद्याधर, चारण, गंधर्व, वसू, रुद्र, आदित्य असे प्रकार आहेत. देवकुल त्यातले वसू आहेत. एक कुल आहे. आणि वसूपैकी 8 वसूपैकी जे एक आहेत भीष्म पितामह, ते एक अष्टवसूपैकी. आणि त्यांना म्हणजे बघा मोठमोठे भक्त जे आहेत ते सुद्धा दाखवून देतात की भगवंताच्या भक्तीमध्ये अडचणी येतील, अडथळे येतील, पण आपण दृढता कशी ठेवायची. दृढ म्हणजे सोडायची नाही. पक्क कसं बनायचं आपण हे आपल्या वैष्णव आचार्य आहेत, हे मोठमोठे जे भीष्माचार्य, भीष्म पितामह यांच्यापासून शिकणं आवश्यक आहे. त्यांनी कशा लीला केल्या आहेत? त्यांनी आपलं जीवन न्यौछावर केलेलं आहे. कशासाठी? आपल्याला शिकण्यासाठी, आपल्याला शिकवण देण्यासाठी. तर काय त्यांच्या काही शिकवणी आहेत बघूया आपण जरा. 15 शिकवणी आहेत. त्यांच्या जीवन चरित्रातून आपण 15 गोष्टी शिकणार आहोत. तर काय शिकणार आहोत? हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर 15 गोष्टी आपण काय शिकणार आहोत थोडक्यात फक्त वाचूया, मी तुम्हाला नंतर नोट्स पाठवेलच. तर काही गोष्टी ज्या आहेत की भगवान कृष्ण, भगवंताची भक्ती जो व्यक्ती करतो, भगवंत पण काय करतात? त्या भक्ताचं चिंतन करतात. तसं आपण आपल्या घरी पहा, एखादं लहान मुलं असेल तो तुमचं नाव घेतो, कधी मम्मी, पप्पा, आई ग. तर त्या मुलाचं चिंतन तुम्ही करता की नाही? आता कुठे शाळेत गेलाय का? मुलगी शाळेतनं आली का नाही? काय आहे? कुठे गेली? तुम्हाला चिंता असते.
कारण तो तुमचं चिंतन करतो, तुम्ही त्या मुलाची म्हणा मुलीची चिंता करतात. अशा प्रकारे हे जे भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये चढाओढ सुरू असते. मग दोघांचा एकमेकांशी संबंध गाढ संबंध असतो. त्या संबंधामध्ये मग काय करतात ते? आणि संबंधाद्वारे म्हणजेच भगवंत भक्तांची सेवा करू इच्छितात आणि भक्त भगवंतांची सेवा करू इच्छितात. की भगवंता मी तुमची सेवा करतो. आणि भगवंताला वाटतं नाही माझा भक्त श्रेष्ठ आणि भक्तांना सांगायचं माझे भगवंत श्रेष्ठ. ते एकमेकाला चढाओढ सुरू असतं. तसंच भगवान कृष्ण यांचे जे भक्त आहेत, विशेष करून जे काही 12 महाजन म्हणतो आपण त्यांना, त्या महाजनामध्ये एक भीष्म पितामह सुद्धा आहे. त्या भीष्म पितामहांनी त्यांचं गुणगान वाढवण्यासाठी अशी लीला घडलेली आहे. भगवंतांनी म्हणजे भगवंत काय म्हणणार, भगवंतांना काय वाटलं की माझ्या समोर योद्धा म्हणून माझ्या बरोबरचा कोणी माणूस पाहिजे पक्का. कोणाला न्यायचं? मग त्यांनी भीष्म पितामहाची निवड केली आणि त्यांना विरुद्ध पक्षात ठेवलं. त्यांना विरुद्ध पक्षात भगवंताच्या योजनेनुसार सर्व कार्य घडतात आणि विरुद्ध पक्षामध्ये त्याचे पक्के झाले ते. आणि त्यांनी पण वचन केलं मी भगवंतांना शस्त्र उचलण्यास बाध्य करेल. आणि भगवंत म्हणे मी शस्त्र उचलणार नाही, पण भक्तांसाठी. कारण एका बाजूला अर्जुन, दुसऱ्या बाजूला भीष्म पितामह, मध्ये भगवंत. बघा अशी ही चढाओढ सुरू असते भगवंत आणि भक्तांमध्ये. आणि भगवंत तर कधी कधी दोन्ही भक्तांमध्ये अडकलेले आहेत. तसं बऱ्याचदा आपल्याला सुद्धा भक्तांमध्ये आपण अडकतो. इकडे हा भक्त नवीन आहे, तिकडे जुना भक्त, दोघांच्या मध्ये आपण अडकलेलो असतो. मग कसं त्यांना पाहायचं आपण याच ठिकाणी भगवंतांकडनं शिकायचं, भगवंताच्या भक्ताकडनं शिकायचं. आणि भगवंत शिकवतात बघा तुम्ही. भगवंतांनी दोघांचं यांची अर्जुनाची रक्षा केली आणि भीष्म पितामह त्यांच्या पण वचनांची रक्षा केली. त्याला म्हणतात सुवर्ण मध्य. हे केव्हा जमतं आपल्याला? या गोष्टी हळूहळू शिकायच्या आहेत. या लीलांपासून वगैरे आपल्याला हळूहळू आपल्याला विकसित करण्यासाठी. सुरुवातीला आपण आवृत्त असतो, आपलं आपलं फक्त बघतो आपण, माझं माझं माझं, आणि डोक्यावरती ओझं ओझं ओझं. पण जेव्हा आपली निस्वार्थी भावना, आपली निष्काम भक्ती, आपला त्याग, आपलं वैराग्य हे पाहून जेव्हा मग समोरच्या व्यक्तींना आवडतं नाही अरे प्रभूजी विकसित आहेत, त्यांचा स्वार्थ नाही, समोरच्याला पण व्यक्तीला कळते, तेव्हा हळू लोक आपल्याला समजू लागतात. कधी आपण त्यांना बोलूनच समजून सांगायचं असं नाही, की ते आपल्या कार्याद्वारे, आपल्या वागण्याद्वारे, आपल्या तपस्येद्वारे लोकांवरती प्रभाव पडत असतो. मग अशी नेहमी सांगतो, स्वभाव कधी आपला प्रभाव टाकतो, स्वभाव आहे. कधी आपल्या कार्याचा प्रभाव असतो, कधी आपल्या गुणांचा दबाव असतो. त्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. तर भीष्म पितामह यांचं गुणगान वाढवण्यासाठी भगवंतांनी काय केलं? त्यांना विरुद्ध पक्षात ठेवलं. दाखवून दिलं की बघा माझा भक्त महाजन तो विरुद्ध पक्षात जरी असला तरी चेतना त्याची कशी असते? माझ्यावरती स्थिर असते. कारण तो पूर्ण विकसित, आतून पूर्ण विकसित असतो. चेतना. आणि मग काय? धर्मचा विजय कसा होतो आणि भगवंतांना दाखवून द्यायचं होतं. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे जयस्तो पांडुपुत्रानाम येशाम पक्षे जनार्दन. की माझ्या पांडुपुत्रा म्हणजे जो जो भगवंतांच्या पक्षामध्ये आहेत त्याचा विजय होणारच आहे, हे भगवान दाखवून देतात. ज्याने भगवंतांची बाजू घेतली, पांडवांची बाजू घेतली आहे, त्याचा विजय नक्की होणार आहे. आणि धर्माचा विजय होईल. जो धर्माच्या बाजूला राहतो, धर्मानुसार चालतो, नियमाने चालतो, त्याचा विजय एक ना एक दिवस होणारच आहे. त्याचं गुणगान होणारच आहे. तर सूर्याला किती लपवणार? तसं ना, कोंबडं झाकून ठेवलं, कोंबडं झाकलं तर तांबडं फुटायचं राहत नाही. कोंबड्याला तुम्ही कितीतरी झाकून ठेवलं तरी सूर्य उगायचा राहतो का? तो कोंबड्याला वाटेल अंधार झाला वगैरे, तो गुपचूप काही बोलणार नाही, बांग देणार नाही, ओरडणार नाही. पण सूर्य उगायचा थांबतो का? नाही. तांबडं झाकलं, तांबडं फुटतं. म्हणजे तांबडं येतं ना, तांबडा वातावरण, प्रकाश पडतो, सूर्य उगतं, सूर्य उगतो. तशाच प्रकारे आपण सत्यमेव जयते, सत्यम शिवम सुंदरम, सत्याचा विजय नेहमीच होतो. आणि मग या ठिकाणी भगवंत म्हणतात की जर किती जरी तपस्वी असले, किती जरी पक्के असले, तरी ते त्यांनी धर्माच्या बाजू सोडली तर त्यांचा नाश होतो. हे भगवंतांना दाखवून द्यायचं होतं. म्हणजे महाजन जरी असले, माझे भक्त जरी असले, तरी त्यांना परिणाम भोगावा लागतो, हे दाखवून दिलं भगवंताने. तिसरं काही त्यातलं पाठ आहे की भीष्म पितामहांची इच्छा होती जेव्हा ते बाणाच्या शय्येवरती लेटले होते. मग आता समजा आपण शय्येवरती बसलो आहेत,
आपण कुठे ना कुठे बसला असाल, बरेच जण असतील, तो लेटले असतील वगैरे, ऐकत असतील, खुर्चीवरती बसला असाल, तर आपण चांगल्या ठिकाणी बसतो आणि भीष्म पितामह कशावरती झोपलेत? बाणांच्या शय्येवर. असं म्हटलं जातं, आपण एक एक बाण एवढा लागलाय की बोट सुद्धा जाणार नाही, एवढे बाण त्यांना लागले होते, फक्त हा भाग सोडला तर. आणि उशी म्हणून काय होतं? 2 बाण असे, तिथं उशी. आपल्याला जर उशी नाही मिळाली, कोणी उशी घेतली, तर आपण इकडे हिसकतो त्याची उशी. उशीवरून कधी भांडणं करतात मुलं, आणि खुर्चीवरनं तर भांडणं होतच असतात, ते पाहतो आपण, जागोजागी चालूच आहे. पदाबद्दल, पदम पदम यद विपदम, त्या गोष्टी तेव्हा दाखवून दिलं भगवंतांनी. तेव्हा मग भीष्म पितामह बाणाच्या शय्येवर झोपलेले होते, आणि मरणाशय्य शैतानी स्वतःच त्याला इच्छा मरण होतं, त्यांनी आवरून धरलं, या दिवसाची वाट पाहत होते. पूर्ण उत्तरायण जाऊ दिलं, भीष्माष्टमी, असं वाट पाहत पाहत त्यांनी बघा, म्हणजे एवढं 56 ते 58 दिवस आपला मृत्यूला रोखून ठेवणं सर्वांना शक्य राहत नाही, हे फार तपस्वी योगी भक्तांना असतात. आणि मग त्यांनी इच्छा केली की भगवंता, मला शरीर सोडण्यापूर्वी काय करायचे आहेत? पांडवांना आणि तुम्हाला तुमचं दर्शन मला घेत शरीर सोडायचं. पण दर्शन घ्यायचं म्हणजे तर तुम्ही राजवेशामध्ये पाहिजे. राजवेशामध्ये म्हणजे मग सर्वांनी बघा, तुम्ही आता एखादे शरीर सोडणं आहे, तसं आपण पाहतो, समजा कोणी शरीर सोडलेलं आहे, त्याला म्हणतो आपण दशक्रिया विधी करायची असेल, किंवा मग सावटणं असेल, कोणाचं एखाद्या मरणावरती जाणं व्यक्ती, तर कसं व्यक्ती कोणी पांढरे कपडे घालतात, म्हणजे सजून जात नाही, नटून थटून जात नाही. पण तेव्हा भीष्म पितामहांनी इच्छा व्यक्त केली, मला भगवंता तुम्हाला सजलेलं पाहायचंय, राजवेशामध्ये मला पाहायचं आहे. त्यांच्या प्रसन्नतेसाठी भगवंताने सर्वांना सांगितलं, अर्जुनाला, पांडवांना, तुम्ही सजून या म्हणे, तुमची भीष्मदेवाची इच्छा पूर्ण करा, शेवटची इच्छा. त्या सर्वांनी मग पूर्ण राजेशाही वेश वगैरे घातला. अर्जुनाला त्या स्वतःला आवरता आलं नाही, कारण हळवा होता, अर्जुन घोडे होते. आणि पितामह समोर कसं काय करतं, पितामह शरीर सोडणार आहे, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, मी कसं स्वतःला सजू. पण नाही, त्यांची इच्छा आहे, त्यांच्या प्रसन्नतेसाठी. आणि ते सर्व पाहून, म्हणजे एक योद्धा आहेत, एक योद्धाच फक्त दुसऱ्या योद्ध्याला चांगलं पाहू शकतो. जसं एकदम चेतना संकुचित आहे, नॅरो माइंडेड आहे, नाही कधी म्हणतो आपण, एखाद्याची वृत्ती असते ना, थोडीशी काही मदत करायची नाही, द्यायचं नाही, थोडंसं आपलं लपून ठेवायचं आणि थोडंसं द्यायचं. म्हणजे आपल्या मुलांना एक लाडू, दुसऱ्या मुलांना त्याचा भुगा द्यायचा. असं कधी करतो ना आपण, आपल्या मुलांना अख्खा लाडू देतो आणि दुसऱ्याच्या मुलांना आपण भुगा देतो, एक भुगा, थोडंसं उरलाय, संपलं, सगळं संपलं संपलं, असं करतो कधी कधी आपण. तर तशी वृत्ती नाही. तर भगवंत म्हणे, नाही नाही, भीष्म पितामहांच्या प्रसन्नतेसाठी त्यांनी पांडवांना राजवेशामध्ये पाहून प्रसन्न झाले. बघा, दुसऱ्याची प्रगती पाहणं हे सुद्धा फार मोठं कार्य आहे, सगळ्यांच्या नशिबात नसतं. आम्हाला लहानपणी सांगायचे की कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती सहन होत नाही. बघा, अनुभव आपण पाहतो, थोडंसं पळाला तर कुत्रे लगेच वा 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 आपल्या पाठीमागे लागतं, त्याला गती सहन होत नाही. आणि माणसांना प्रगती समजा, कोणी एखादी चांगला प्रगती करतोय, प्रचार करतोय, सेवा करतो आहे, किंवा मंदिरात जातो आहे, त्या 16 माळा केल्या, चांगल्या नियमाचं पालन केलं, कंठीमाळा घाली, दीक्षा दिली, लोकांना वाटतं अरे काय एवढं करतोय हा. त्या माणसांना प्रगती सहन होते, स्वभाव आहे माणसाचा. तर भीष्मपितामहांनी काय पाहिलं? नाही, निस्वार्थ वृत्ती, मला पांडवांना राजवेशात पाहायचंय. तसं पाहून मग नंतर पुढचा मुद्दा, आणि भगवान जेव्हा भीष्मपितामह लेटले होते, त्यांना प्रणाम भगवंतांनी सुद्धा केला. भगवंत म्हणे, तुम्ही पितामह आहात, वयाने मोठे आहात, आणि भगवंतांनी सुद्धा त्यांना प्रणाम केला, म्हणजे आदान प्रदान. आणि भीष्म पितामहांनी लगेच काय केलं, डोळे फक्त असे काही करू शकत नाही, हलू शकत नाही, प्रणाम करू शकत नाही, आणि आपल्याला हे यादव, ते डायरेक्ट त्यांना अशा भावनेमध्ये, योद्धा भावनेमध्येच पाहायचे, हे यादव मला प्रणाम करू नका. मग त्यांनी डोळे फक्त असे मिचकावले, डोळ्यांनी प्रणाम केले. तसं बऱ्याचदा आपली पण स्थिती कधी कधी अशी असते, आपण कुठे बाहेर गावी आहे, तर एकदम, जसं मी जनरल एटिकेट सांगतो तुम्हाला, की समजा कुठे आपण स्टेशनवरती आहोत, कुठे बाहेर आहे, तर डायरेक्ट प्रणाम केलाच पाहिजे असं नाही, मानसिक प्रणाम केला तरी पुरेसा असतो. आपली भावना, पुन्हा चेतना, आपण कधी डोळे असे मिटवतो, नमस्कार करतो आपण, तर प्रत्येक गोष्टी तशा गोष्टी करायच्या आवश्यकता नाही. म्हणून मानसिक हे चेतना आपल्याला वाढवायची आहे. तर भीष्म पितामह त्याने डोळे करत असं फक्त नमस्कार केला, स्वीकार केला, आदान प्रदान, म्हणजे इथं आदान प्रदान, भगवंत आणि भीष्म पितामह दोघांमध्ये आदान प्रदान झालं. जसं आपल्या घरामध्ये आपल्याला कल्पना असेल, बरेच जण या ठिकाणी ग्रहस्थ आहेत, तुम्ही पती पत्नी डोळ्यांनी इशारा करतात,
पाणी घेऊन ये, सरबत घेऊन ये, त्या घरात जा. कोणी आलं समजा व्यक्ती पैसे मागायला वगैरे तर. कारण काय करतात माताजी हळव्या असतात लगेच त्याला देऊन टाकतील. रोजी थोडेसे कडक असतात म्हणून माताजी असं एकमेकाला त्यांना सांगतात. तसंच हे दोघांनी आपलं आदान प्रदान केलंय. तसं आपल्याला सुद्धा गुरूंच्या मनात काय आहेत किंवा वैष्णवांची चेतना काय, त्यांच्या मनात काय ते समजणं आवश्यक आहे. की आपल्या घरच्यासोबत राहतो आपण, त्यांच्या चेतना काय आहेत, त्यांच्या मनात काय, त्यानुसार वागणं, राहणं, बोलणं, चालणं समजणं आवश्यक आहे. तर जेव्हा आपण विकसित होतो तर आपल्याला बारीक बारीक गोष्टी सुद्धा समजणं आवश्यक आहे. जसं बाई उदाहरण थोडंसं आता आठवलं मला. एकदा प्रभुपादजी असे बसले होते त्याच्या खोलीमध्ये, खोलीमध्ये. पण त्यांनी पाहिलं काहीतरी आवाज येतोय. टप टक टक टक, म्हणजे पाण्याचा थेंब, कुठे नळ सुरू होता. प्रभुपाद तेव्हा बोललेत की कुठे नळ सुरू आहे ते बंद करा म्हणे, पाणी कृष्णाची शक्ती वाया जाते आहे. आणि बघताना मला कुठे आवाज येतो त्यांना काही दिसलं. त्यांनी शोधलं जवळपास, कुठेच कमऱ्यात नव्हतं खोलीमध्ये. आणि बऱ्याच खोल्यानंतर लांब ठिकाणी एक नळाचं पाणी पडत होतं. टप 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 टप. त्याने बंद केलं. चेतना किती विकसित झाली आहे. त्यांना बारीक सारीक, त्याला तेवढी सेन्सिटिव्ह चेतना होती की आपल्याला कळतं, बऱ्याच गोष्टी समजू लागतात. तशा प्रकारे आपण वागत राहणं आवश्यक आहे. तर समजणं, या गोष्टी आपल्याला हळू समजतात. आपले इंद्रिय आहेत सुरुवातीला एकदम आवृत्त असतात, नंतर जेव्हा पूर्ण विकसित होतात, नियम पालन करून, सेवा करून, समजून, चेतना आपल्या ज्ञानामध्ये राहून आपल्याला समजायला लागतं. तसं सांगूनच प्रत्येक कार्य होतं असं नाही. सांगण्यापेक्षा म्हणजे आता एखाद्याच्या आपण मनातलं ओळखणं आवश्यक आहे. नंतर बोलून समज, त्यापेक्षा खालच्या स्तर म्हणजे बोलून, त्यापेक्षा खालचा स्तर म्हणजे रागवून, आणि त्याच्याहून खालचा स्तर म्हणजे पुन्हा 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 सांगत राहणं. म्हणून शास्त्र पुन्हा पुन्हा सांगते, हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलम. पुन्हा कलव नास्तेव 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 गतिरन्य. बाबा किती वेळा सांगताय? 6 वेळा. कधी कधी लोकांना कळत नाही. मंद सुमंद मंद भाग्य ही उपद्रता. भाग्य सुद्धा मंद आणि लोकांना समजत. मग पुन्हा पुन्हा गोष्टी आपण करायच्या असतात. म्हणून आपल्या हरे कृष्ण मंत्रात सुद्धा हरे कृष्ण आणि राम पुन्हा पुन्हा आहेत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. रिमाइंड करायसाठी म्हणजे गोष्टी आपण आदान प्रदान आपण समजून घेणं आवश्यक असतं. कारण त्याला प्रथम दर्जाचा शिष्य, द्वितीय दर्जाचा शिष्य, तृतीय दर्जाचा शिष्य, तो पहिला फर्स्ट क्लास डिसायपल शिष्य म्हणजे कोण? जो लगेच मनातलं ओळखतो, ज्याला सारखं बोलायची गरज नाही, ज्या सांगायची गरज नाही. एकदा सांगितलं की सांगतो, पुन्हा पुन्हा ते गरज पडत नाही. लहान मुलांना पुन्हा पुन्हा, बेटा असं करू नको बरं, असं करू नको बरं, असं करू, हे तुला सांगितलं किती वेळा, हे का मोठा हे सारखं, ते तशी आवश्यकता नको. मला हळूहळू विकसित करायचं. मी सांगतो ना, आपला उद्देश काय होता? स्वतःला विकसित करणं आवश्यक आहे. समजणं, लगेच सगळं कळलं पाहिजे शब्दामधून गोष्टी काय आहे तशा प्रकारे. आणि मग इथे समजणं आहे की आदान प्रदान त्यांनी केलं. आणि मग त्यांना दाखवायचं होतं भीष्म पितामहांना की भौतिक जग हे दुःखालय आहे, इथं दुःखच आहे. आणि एवढे मोठे महाजन, त्यांना सुद्धा दुःख आलं. मग आपल्यासारख्यांचं काय? आपण तर महाजन पण नाही, आपण फक्त महाजन आहोत. गोंधळ पडलेला असतो आपल्या विचारांचा. हे काय ते काय आपल्याला कळत नाही, बऱ्याचदा समजत नाही. तेवढं महाजनाच्या स्थितीमध्ये त्यांनी दाखवून दिलं की दुःखाला आहे, ते होणारच आहे त्रास वगैरे. भगवंतांना सुद्धा त्रास होतो. भगवंतांना सुद्धा शिशुपाल वगैरे शिव्या द्यायचे. रामचंद्रजींना सुद्धा वनवासात जावं लागलं. सगळ्या गोष्टी होणारच आहेत, कलियुगात आहे. म्हणून हे दुःखाला हे कोणी पण असो, किती मोठा भक्त असो, कोणी दानी असो, कोणी मानी असो, कोणी अभिमानी असो, जिन्होंने भगवान की नहीं मानी उनकी होती है हानि, चाहे कितना भी हो, दानी, मानी या अभिमानी. दानी कितीतरी असला त्याचा वध झाला, कर्ण. मानी म्हणजेच दुर्योधन, एकदम मानणार, मी कोणाचं ऐकणार नाही वगैरे. आणि अभिमानी भीष्म पितामह, त्यांना अभिमान होता वगैरे. तरी भगवान दाखवलं की तुम्ही का आहात, जिन्होंने भगवान की नहीं मानी उनकी होती है हानि हानि, जिन्होंने भगवान की मानी उनकी बनती है कहाणी. कोण आहे? अर्जुन. सर्वात छोटे होते, तरी भगवंतांचं ऐकलं, त्यांचे आता गुणगान केलं जात आहे, विजय प्राप्त झाले. हे समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे या कथेमधून. पुन्हा पुढचा मुद्दा की भक्तांसाठी मृत्यू सुद्धा काय असतो? भगवंतांच्या समीप आपल्याला घेऊन जातो. मृत्यू आपला अडथळा नाही, तो दरवाजा उघडतो भगवंतांसाठी. आपण घाबरायचं नाही, शेवटी एक ना दिवस सर्वांना मृत्यू येणारच आहेत. आणि मग भीष्म पितामहांनी दाखवलं
की मला आता भगवंताच्या लीलेमध्ये प्रवेश करायचा आहे, आणि त्यांनी म्हणून भगवंतांना प्रार्थना करत, पांडवांना उपदेश करत करत शरीर त्यागलं. आणि भगवंत शिकवतायत की प्रतीक्षा आणि परीक्षा या दोन गोष्टी आवश्यक आहे. प्रतीक्षा म्हणजेच धीर ठेवावा लागतो, आणि परीक्षा म्हणजे आपल्याला अडचणी येतात, आपल्याला दाखवावं लागतं स्वतःला की आपण सिद्ध झालो का नाही. तरी परीक्षा घेतली जाते. बघा तुम्ही एखाद्या वेळेस अचानकच समजा आपण सर्व व्यवस्था केली एखाद्या कार्यक्रमाची, अचानकच काही बट्टाबळ होतो, अचानक लाईट जाते, एखादी गोष्ट खराब होते, काही असे होतात अचानक घटना, किंवा जेव्हा अचानक कोणी पाहुणे येतील, काही गोष्ट होतात अशा, असं होऊ शकतं, होतं कधी कधी. म्हणून भगवंत परीक्षा कोणाची पाहतात? चांगल्या भक्तांची. 5वीची परीक्षा सोपी आहे, 10वीची आता सुरू होईल ना, कठीण आहे. त्यापेक्षा 12वीची अजून कठीण आहे, आणि ग्रॅज्युएशन पदवी अजून कठीण आहे, PhD अजून कठीण आहे. अशा प्रकारे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे की परीक्षा आपली मोठी परीक्षा पाहतोय म्हणजे आपण मोठे भक्त होत आहोत, समजून घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपण प्रतीक्षा म्हणजेच वाट पाहायची आहे की आपण भगवंत कधी ना कधी ती परीक्षा आपल्याला पास करतात. नाही झालं तरी भगवंत आपलं भावना पाहतात, चेतना चांगली आहे, त्याने प्रयत्न केले पुरेसा आहे, ते पाहून सुद्धा भगवंत प्रसन्न होतात. पुढचा मुद्दा त्यातनं शिकायचं काय आहे? उदाहरण म्हणजे शुद्धीकरण. आता मग कधी ते वाटतं मी एवढं सर्व जप करतो, नामस्मरण करतो, माझ्यासोबतच असं का? तर काय ते एक तर आपलं शुद्धीकरण आहे, की आपलं कर्म कमी करतात भगवंत, नाही तर आपले अनर्थ दूर करतात. 3 गोष्टी येतील. एकतर आपली समजा शुद्धीकरण होतं, आपले कर्म कमी किंवा आपले अनर्थ कमी, किंवा मग अजून चौथी गोष्ट असं म्हटलं जातं की आपल्याला परीक्षा पाहतात भगवंत, आपल्याला दाखवतात की आता तू मोठं झालेला आहेस, आता मोठी परीक्षा द्यायची. अशा प्रकारे मग भीष्म पितामह मोठे भक्त होते, म्हणून त्यांची मोठी परीक्षा पाहिली, त्यांना अशा वेदना झाली, पण तरी सुद्धा त्यांची चेतना जी आहे त्यांनी खाली येऊ दिली नाही. बरोबर भगवंताचं स्मरण करत, उपदेश करत, राजधर्म, कुलधर्म, स्त्रीधर्म सर्व त्यांनी शिकवलं. मृत्यूच्या वेळेस आपल्याला एक जरी काटा टोचला तर आपण 2 दिवस जप करत नाही, 4 दिवस मंदिरात जात नाही का? कारण थोडंसं लागलं, पायाला लागलं ना, मग आता संबंध काय, आरती करू शकतो. नाही नाही नाही, स्वतः टाळतो. पण भीष्म पितामहांना किती लागलं, त्यांना किती बाण वगैरे वेदना झाल्या, तरी सुद्धा त्यांनी भक्ती सोडली नाही, दृढता वाढवली. पुढचा युधिष्ठिर महाराज यांना त्यांनी उपदेश केले, म्हणजे महाजनाद्वारा महाज्ञान, स्त्रीधर्मान, कुलधर्मान, राजधर्मान, राज्य चालवायचं कसं, असं सर्व ज्ञान भीष्म पितामहांना होतं, त्यांनी युधिष्ठिर महाराजांना दिलं. म्हणजे प्रचारकासाठी कोणत्याही स्थितीमध्ये असो तो लढतो, रडत नाही, लढत असतो. त्याला समजून घ्यायचं की भीष्म पितामहाने किती स्थिती होती तरी त्यांनी पूर्ण फिलॉसॉफी तत्व त्यांचं पक्क झालं होतं. आपला सिद्धांत पक्का ठेवायचा आहे. आणि निर्वाण समय ध्यान म्हणजे कसं आपण ध्यान करायचं. विजय सखे रतीर अस्तु मे नवद्या. हे विजय सखा, हे भगवंता मला तुम्हाला रथावर ते ना रज्जूधर कृष्ण म्हणजे पार्थसाठी भगवंत मला पाहायचे आहेत, असं भीष्म पितामहाची इच्छा होती, आणि भगवंतानी इच्छा पूर्ण केली. तशा भगवंताचा विजय सखी रतीर अस्तु मे नवद्या, मला तुम्हाला पाहायचं आहे भगवंता या स्थितीमध्ये. आणि त्या स्थितीमध्ये त्यांनी चिंतन करत करत शरीर सोडलं. म्हणजे आपलं चेतना नेहमी तशीच पाहिजे, सारखं चिंतन, स्मरण, मंथन करणं आवश्यक आहे. आणि बघा 58 दिवसानंतर त्यांनी शरीर सोडलं. लिव्ह अँड लिव्ह, LIVE अँड LEAV, माझ्या नोट्समध्ये थोडक्यात. म्हणजे जगायचं कसं आणि शेवटी मरायचं कसं, भीष्म दोन्ही त्यांनी शिकवलं. तेव्हा तपस्याने शिकायचं कसं, पूर्ण वातावरण सर्व अनुकूल नव्हतं, प्रतिकूल होतं. सर्व राजे रजवाडे भगवंतांच्या विरुद्ध होते. तशा वातावरणात त्यांनी सर्व भगवंताच्या विरुद्ध ऐकून योजना बनवून त्यांनी स्वतः पाहिलं, त्यात सहभाग होते, तरी सुद्धा चेतना भगवंतांच्या चरणांशी त्यांनी दिली. पुढचा मुद्दा मग विपक्ष आणि विपरीत स्थितीत कसं राहायचं, स्थितप्रज्ञाचं का भाषा, तेच मुद्दा होता मग असे. समजा बऱ्याचदा आपण आपल्या घरी असतो, घरचे कोणी भक्त असतील नसतील, सासूबाई, सुनबाई, पती मुलं वगैरे वातावरण, आपण तशा प्रकारे तरी तिथं राहून आपलं भक्ती साध्य करून दाखवायची. भगवंत नक्की मदत करतात.
तर असं नाही नाही आमच्या भक्त घरी हे नाही आहे, वातावरण नाही, घरात मंदिर नाही किंवा कोणी नाही, कुठे नाही, तरी आपल्या मनामध्ये आपण मंदिर करू शकतो. चेतना, मानसिक स्थिती महत्वाची आहे. चेतना आपल्या त्या उद्देश आपला तोच आहे. चेतनेला भगवंताला मन द्यायचं आहे, आपलं तन नाही द्यायचं आहे. सगळेच तन देऊ शकत नाही, पण मन कोणीही देऊ शकतो, कुठूनही देऊ शकतो. भगवंताला तशा प्रकारे आपण नाही तर मंदिरच आमच्या जवळ नाही, काही अपेक्षा नाही, आपलं मन मंदिर करायचं, झालं मंदिर. मनाला भक्त बनवायचा, तनाला भक्त. नंतर काय तिलक लावला, सारा गाय माखल तिलक गौर मिले ना, अमर नेताय मिले ना, भोला मन गौर मिले ना, सारा गाय माखल तिलक गौर मिले ना. म्हणून भक्ती बाह्य नाही, आंतरिक आहे. विश्वपितामह विपक्ष विरुद्ध स्थितीला होते, सर्व राजे रजवाडे सर्व गोष्टी, तर सुद्धा ब्रह्मचारी होते. तिथं असेल ना राण्या दासा वगैरे सर्व फिरत असतील तर तिथं पक्के होते. आणि त्यांनी चेतना, अशा वातावरणात भगवंताबद्दल काही विरुद्ध चर्चा करत असतील तरी त्यांनी काही नाही, आपली चेतना भगवंताबद्दल ठेवली. की त्यांना माहिती होतं कृष्ण भगवंत आहेत. नंतर मग त्यांनी प्रतिज्ञा घेतली, भीष्म प्रतिज्ञा घेतली. भीषण भीषण त्याचं नाव पडलं देवव्रत, दृढव्रत, पितामह, गंगापुत्र, वसू, म्हणजे अशी नावं तयार झाले. म्हणून आपण सुद्धा जर आपण भगवंताच्या भक्तीत दृढ राहिलो, पक्क राहिलो, आपल्या नियमाचे 4 नियम 16 माळा चांगला करायचा प्रयत्न केला आपण, तर गुरुचं आपण काय, गुरु हरी वैष्णव परंपरामध्ये आपलं नाव नक्कीच होईल, आपली कीर्ती वाढेल. आणि आदर्श आज्ञाकारी पुत्र त्यांनी दाखवून दिलं, गंगापुत्र त्यांनी दाखवलं कशा प्रकारे आपल्या वडिलांसाठी त्यांनी स्वतः ब्रह्मचर्य राहण्याचं व्रत घेतलं. आणि आज पुत्र आज्ञाकारी झाले, प्रजामतांनी प्रजामताची काळजी घेतली, सेवक बनले, सेनापती चांगले भक्त बनले, अशा ठिकाणी राहून सुद्धा भक्ती केली. आपल्या समोर उदाहरण प्रस्तुत केलं. आणि भीष्मपितामहांनी गुरूंशी सुद्धा युद्ध केलं. त्यांनी बघा म्हणजे काय, कुठल्या गोष्टीसाठी, चांगल्या गोष्टीसाठी. म्हणजे गुरु परशुरामजी प्रसन्न झालेत, वा शाबास, तुला वचन देतो, आणि त्यांना आशीर्वाद दिला, तुझं व्रत पक्क राहील. त्याने म्हणून इच्छा मृत्यू त्याला प्राप्त झाली की नाही. त्याच्या वडिलांनी म्हटले, वडील काय म्हटले, तू माझ्यासाठी त्याग केला, तुला इच्छा मृत्यू प्राप्त होईल. वडिलांनी पण आशीर्वाद दिला. म्हणजे एक योद्धा, आणि लढले, भगवंतांशी लढले, भगवंतांची इच्छा होती. म्हणजे जाणून घेतलं भगवंतांच्या मनात काय आहे, त्यांनी बरोबर ओळखलं, भगवंतांची इच्छा आहे म्हणून मी विरुद्ध पक्षात राहतो. नंतर शेवटचा मुद्दा, त्यांचा त्याग, समर्पण, सेवा, जिद्द, दृढता, कर्तव्यदक्ष, हे गुण म्हणजे वैष्णवाचे जे गुण आहेत, आपली चेतना चांगल्या स्तरावर ठेवणं आवश्यक आहे. त्याचा नक्कीच आपल्याला कधी ना कधी लाभ होणारच आहे, आवश्यक आहे, होतोच. हे भीष्म पितामह लीलेमध्ये आपण पाहू शकतो. म्हणून चेतना आपली हळूहळू आपल्याला वाढवत न्यायची आहे, त्याला पूर्ण विकसित करायची भीष्म पितामहांसारखी. तर कशी चेतना मग ती, आवृत्त, संकुचित, मुकुलित, विकसित आणि पूर्ण विकसित, त्या स्तरावरती आपल्याला हळूहळू आणायचं आहे. पुन्हा मी ते दाखवतो आणि आपण त्यावर बघू, चर्चा करू. चेतना आपल्याला अशी करायची आहे, आवृत्त, ती सध्या जड झालेली आहे, आपल्याला काही वाटत नाही, काही नाही. दुसऱ्या ठिकाणी बऱ्याचदा म्हणतो आपण, जनाची नाही तर मनाची पण नाही. ते तर आपल्याला समजून, आपल्या मनात तरी वाटलं पाहिजे काही आपल्याला. आवृत्त म्हणजे हळूहळू आपल्या चेतना संकुचित, थोडंसं ठीक आहे, स्वतःपुरतं म्हणा, आपला जप, आपली भक्ती. नंतर हळूहळू मुकुलित वाढवायची आहे, इतरांबद्दल चिंता. नंतर मग आपल्याला आपली सात्विकता आली पाहिजे. नंतर शुद्ध भक्त स्तरावरती आपण गेलो पाहिजे. आपल्याला असं हळूहळू आपल्याला एक एक पायरी वरती आणायचं आहे. त्यासाठीच आपण मग हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या मंत्राचा जप सुद्धा आपण तशा प्रकारे दररोज, नित्यम भागवत सेवया, दररोज आपण हळूहळू प्रगती करत असतो. तर ठीक आहे, 3 मिनिट बाकी आहे. कोणाला काही प्रश्न विचारायचा, प्रश्न विचारू शकता, चेतनेबद्दल किंवा भीष्म पितामहाबद्दल. मी तुम्हाला याच्या नोट्स पाठवून देईल, ग्रुपवरती आलेले आहेत काही जणांना, पुन्हा पाठवेल. कोणाला काही प्रश्न असेल तर प्रश्न विचारू शकता, काही सांगायचं असेल तर. आज विशेष भीष्म पितामहांचं स्मरण करणं आवश्यक आहे. तुम्ही वाचा, त्यांची प्रार्थना, त्यांच्या प्रेयर ज्या आहेत भीष्मस्तुती, फार महत्वाच्या आहेत. तर वाचा तुम्ही, त्यात आपल्याला जमेल की कशी चेतना असणं आवश्यक आहे. विजय सखे रतिर अस्तु मेन वद्या, काय प्रार्थना करतात म्हणजे भगवंतांना सुद्धा
त्यांनी वशीभूत करायचा प्रयत्न केला. हा, परम सुंदर केशव. येस प्रभू. हरे कृष्ण, अनम्यूट करा प्रभूजी. एक मिनिट. बोला. हरे कृष्णा. ऐकू येतं प्रभू? हो, येस प्रभू. अ, प्रभू, भीष्म पितामह किती दिवस होते शय्येवरती, बाणांच्या शय्येवर? 58 दिवसांनी त्यांनी शरीर सोडलं असं म्हटलंय. हा, हा, हरे कृष्ण. तेव्हा गीता जयंतीपासून तेव्हा सुरू झालं ना, गीता सांगितली, युद्ध सुरू झालं तेव्हापासून जर तुम्ही हा, हा. मोजलं तर आजपर्यंत 58 दिवस होतील. हा हो. माझा रिसर्च आहे. काही काही लोकांचं म्हणणं वेगळ्या प्रकारे असतं. पण उत्तरायण तर कधीच लागलं ना मग प्रभू. हा. उत्तरायणाला सुरू झाल्याबरोबरच तर सोडताना शय्या हो, आपला त्यांनी जीव शरीर जीव तर. सोडलं, बरोबर आहे. हा. मग उत्तरायण तर याच्यानंतर संक्रांतीनंतर लागतं ना? हो, त्यांनी संक्रांतीनंतर वाट पाहिली आणि वाट नंतर त्यांनी शरीर सोडलं मग. असं आहे का? हा, मला वाटलं की संक्रांतीच्या दुसऱ्याच दिवशी किंवा नाही संक्रांतीला नाही, तेव्हा सोडला नाही. असं त्यांनी वाटलं. त्याची वाट, त्या दिवसाची वाट पाहिली. हा, हा, हा. हा, ते वातावरणाची. हरे येस, हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू. धन्यवाद. काही कोणाचा प्रश्न अजून? तर आपण थांबूया, ना तर मग काय विचारते किंवा मी तुम्हाला विचारतो मग रेकॉर्डिंग स्टॉप करून. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भीष्म पितामह की जय. भीष्माष्टमी महोत्सव की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरे हरि बोल.